नेमकं प्रकरण आहे, काय झालं? दर्शन पाटील हा राहणारा भिवंडीचा आहे. त्याने गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती की त्याची 70 लाख रुपये घेऊन मंत्रालयात नोकरी लावतो किंवा महसूल वन विभागात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केली होती. त्या अनुषंगाने नारपोली पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि त्यांची टीम यांनी एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये तपास सुरू केला. त्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की श्याम खतकर, जुगल लोडाया आणि रवींद्र शंकुआ या 3 आरोपींनी पीडिताची फसवणूक केली आहे. त्याच्याकडून 70 लाख रुपये घेऊन त्याला बनावट नियुक्तीपत्र महसूल व वन विभागात टंकलिपिक या पदावरचं बनावट त्याला नियुक्तीपत्र दिलं. त्या अनुषंगाने 3 आरोपींना अटक केलेली आहे. या 3 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड उद्यापर्यंत आहे. त्याचबरोबर आरोपी श्याम खतकर याच्या विरुद्ध 9 गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. जुगल लोडा या आरोपीविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत आणि रवींद्र शंकुआ या आरोपीविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. 2023ला जुगल लोडा याच्या विरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीनं त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं. त्या अनुषंगानं आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोडा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे फसवणूक असायची, काय आमिष दिलं जायचं आणि कशा प्रकारे, आणि यामध्ये दर्शन पाटील यांनी 70 लाख रुपये दिले, कुठली नोकरी लावणार होतो आज? त्याला लिपिक आणि टंकलिपिक किंवा लिपिक या पदावर वन विभागात महसूल विभागात नोकरी लावतो असं त्याला बनावट नियुक्तीपत्र देखील त्याने दिलं होतं. यांची मोडच अशी आहे की हे सुशिक्षित बेरोजगार यांना हेरून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांना आमिष दाखवायचे की तुम्हाला आम्ही नोकरी लावतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे जे काही प्रश्नपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिका त्याला पोस्टाने घरी पाठवायचे हे आरोपी विक्टिमला किंवा त्या पीडिताला. त्याच्यानंतर त्याला काही दिवसानंतर त्याला नियुक्तीपत्र देखील देण्यात यायचं. सर, नेमकी आतापर्यंत किती जणांची अशा प्रकारची फसवणूक झाली, किती प्रकरणं समोर आले, त्या काळात अजून काही प्रकरणं समोर येतील का? सध्या आमच्याकडे दर्शन पाटील याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. तर तसेच या तपासामध्ये अजून 8 विक्टिम किंवा पीडित सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते देखील आमच्याकडे अप्रोच झालेले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याचबरोबर काल मुंबईत कपरेड पोलीस स्टेशन येथे देखील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हे मोठं रॅकेट आहे. अजून याच्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता आहे. काही आरोपी तपासामध्ये निष्पन्न देखील झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये किंवा दिल्लीमध्ये देखील रेल्वेमध्ये नोकरी लावतो असं देखील काही तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या. त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत या निमित्तानं मी आवाहन करतो की अशा प्रकारची जे विक्टिम आहेत किंवा पीडित आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. त्या अनुषंगाने आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. तर यामध्ये काही मंत्रालयीन भागीदारी सुद्धा हाती लागू शकतात का? मंत्रालयीन कर्मचारी सुद्धा येऊ शकतात का? मोठ्या प्रमाणात पेपर फुटी प्रकरण ठाण्याच्या हद्दीमध्ये जर आरोपी पकडण्यात आले होते तर मंत्रालयात देखील काही यामध्ये भागीदारी असू शकतात का? शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. सर, जे आय कार्ड वगैरे बनवण्यात आले आहेत त्या मागे पोलीस सूत्रधार आहेत का? काही प्रिंटर्स, काही जप्त वगैरे करण्यात आले आहेत? बरोबर आहे. ज्या ठिकाणी त्यांनी बनावट नियुक्तीपत्र असतील, आय कार्ड असतील किंवा जे रबर स्टॅम्प ज्या ठिकाणी बनवलेले आहेत त्या बनवणाऱ्यांचा किंवा जे उत्पादन करणाऱ्यांचा काही या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का, त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे. तर फिर्यादीने एवढी रक्कम ऑनलाईन दिली आहे का ऑफलाईन दिली? फिर्यादीने रक्कम ही काही प्रमाणामध्ये ऑनलाईन दिलेली आहे आणि काही रोख स्वरूपात देखील दिलेली आहे. बनावट नियुक्तीपत्र दिल्यानंतर फिर्यादी ज्यावेळी मंत्रालयात किंवा संबंधित विभागामध्ये त्यानं अप्रोच केलं किंवा तिथं संपर्क केला असता त्याला त्यावेळी लक्षात आलं की अशा कोणत्या प्रकारची नियुक्ती झालेली नाही किंवा जे त्याला नियुक्तीपत्र दिलेलं आहे ते बनावट दिल्या गेलं. तर त्याला लक्षात आल्यानंतर त्यानं आमच्याकडे तक्रार दिली. आरोपींचं बॅकग्राऊंड असं आहे की यांच्यावर पूर्वी याच प्रकारचे नोकरी लावते अनुषंगानं काही गुन्हे दाखल आहेत. जसे श्याम खतकरवर 9 गुन्हे दाखल आहेत. इतर दोन्ही आरोपींवर 2-2 गुन्हे दाखल आहेत. शिक्षण त्यांचा आता तपास सुरू आहे. त्यांच्याकडे देखील काही त्यांचे शिक्षणाच्या अनुषंगाने बनावट प्रमाणपत्र देखील आहे.